नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणास हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मेला तरी चालेल 4 लोकांकडे मदतीची याचना कधीच करू नका. कोणते 4 लोक आहेत ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, एकेकाळी एका जंगलात एक आपत्ती आली होती. अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊस पडला नाही. पाण्याचा एक थेंबही नव्हता. पाऊस पडला नव्हता, त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काही शिल्लक राहिले नव्हते. सर्वजण भुकेने मरत होते. पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते. मित्रांनो, त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती. कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती. कावळ्याची या मादी कावळीला खूप भूक लागली होती, कारण 3 दिवस झाले होते कावळीला काही खायला मिळाले नव्हते. कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती. कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती. तोपर्यंत काय होते की त्या झाडाखाली एक कोल्हा मांसाचा तुकडा घेऊन येतो. कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली, कोल्हा दादा, मी 3 दिवसापासून उपाशी आहे. आपण या मांसाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर तुमचे खूप उपकार होतील. मित्रांनो, कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि पाहिले की कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसली आहे. कोल्हा हुशार होता, कारण तुम्हाला माहीत आहे की कोल्हा एक चालाक प्राणी आहे. कोल्ह्याला वाटले की या मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलवल्याची ही चांगली संधी आहे आणि कावळी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ, मग आपले पोट भरेल. मित्रांनो, मग कोल्हा कावळीला म्हणाला, घाबरू नकोस कावळी ताई, खाली ये आणि मी तुला हे मांसाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालतो. मित्रांनो, कावळी ही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो. कावळा म्हणतो, वेडी झालीस का? अगं, तो कोल्हा आपला शत्रू आहे. हा एक शिकारी आहे. जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल. कावळी म्हणते की असं काही होणार नाही, मी नक्कीच जाईन. तो असे करणार नाही. कावळा पुन्हा समजावतो, माझा मुद्दा समजावून घे. त्याच्याजवळ जाऊ नको, नाही तर तो तुला मारून खाईल. तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही. तर कावळा म्हणतो, तुला असे समजणार नाही. चल, तुला एक गोष्ट सांगतो, मग तुला समजेल. माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव. मित्रांनो, कावळी तिथेच बसते, कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते. कावळा बोलू लागला आणि समजू लागला, ऐक कावळे, काही काळापूर्वी याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाचा एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते. म्हणजे पोपटांची जोडी असायची. आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता. इथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे. मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे. कधी कधी साप पिल्लांनाही खात असे. हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाले. मैनासोबत असे अनेकदा घडले. मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसली. पोपटही बसून रडत होता. मग काय पाहिलं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पाणकावळा येऊन बसला आणि पाणकावळा मैना रडते हे पाहताच पाणकावळ्याने मैनाला विचारलं की मैना, काय झालं, तू रडत का आहेस? मैनेने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली, माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते, प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात, तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खातो. ह्याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काही करू शकत नाही. आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही. तो खूप धोकादायक आहे. तो खूप दुष्ट आहे. मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पाणकावळ्याला दया येते आणि पाणकावळा म्हणतो,
तू आमच्याबरोबर चल, जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू. मैना म्हणते, तू काय बोलतोस? मला समजले नाही. मग पाणकावळा सांगतो, जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते, तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केली पाहिजे. मैना म्हणाली, ते कसे? मग पाणकावळ्या सांगतो, जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर मुंगुसाचा बिल आहे आणि त्या मुंगसाच्या बिलाच्या दारात आपण एक मासा ठेवू. पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू. असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू. मुंगूस बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल. मग तुमचा शत्रू नाश होईल. मित्रांनो, मैनाने पाणकावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला. ती पाणकावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते. सर्वप्रथम मासे मुंगसाच्या बिलाच्या दारात ठेवते. त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा. असं करत करत सापाच्या बिलाच्या दारापर्यंत पोहोचतात आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात. आता पाणकावळा मैनाला म्हणू लागला, आता थांब, थोडा वेळ थांब, आता बघ काय घडते ते. मित्रांनो, काही वेळाने काय होते, जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसतो तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो, प्रभू, आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे. जे अन्न आमच्या समोर आणले आहे. मुंगूस मासा खातो. त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो. मग तो ते सुद्धा मासा खातो. मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात तो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला. त्याच्या दारात एक मासा पडलेला होता. मुंगसाने तो मासा खाल्ला. मग त्याने विचार केला, याचे कारण काय? एक एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि इथे आलो. हे कुणाची तरी घर आहे असे दिसते. आमच्यावर कुणी काही युक्ती खेळली आहे का माहीत नाही. चला थांबूया आणि पाहूया या बिळातून कोण बाहेर येतोय. मित्रांनो, या मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो. त्याला वाटतं की कुणी असेल तर काही वेळात तो नक्कीच यातून बाहेर येईल. मित्रांनो, काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होतं. शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो. हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पाणकावळ्याला हाक मारते, भाऊ, मी मनापासून तुझे आभार मानते, कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले. मी तुमचे खूप आभारी आहे. मैना खूप खुश झाली. इकडे मुंगूसला दिसले की वर पोपटांची जोडी बसली आहे. त्यामुळे मुंगूसला समजले, बरं, याचा अर्थ असा की हा सापळा ह्या मैनेने रचला होता. तेव्हा मैना मुंगूसला सर्व कथा सांगते. त्यानंतर मुंगूस म्हणतो, मैना, तू वरच माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन धन्यवाद म्हणशील? मित्रांनो, ती मैना मुंगसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावर हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो. पोपट विचार करतो की तो एक शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला. मित्रांनो, हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना एक शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते, कारण तो मुंगूस शत्रू आहे. तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती. म्हणूनच कावळी, आता जाऊ नकोस. तो तुझा आणि माझा शत्रू आहे. तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीही मदतीची याचना करू नये. कावळीने विचारले, कोण चौघे? कारण कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढत चालली होती. कावळी विचार करू लागली की कोणती 4 माणसे आहेत ज्यांच्याकडे माणसांनी कधीही मदत मागू नये. मग कावळा सांगतो, प्रथम तुमचा शत्रू. जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही. तो तुमच्यावर हल्ला करेल, तुमचे नुकसान करेल, तुम्हाला ठार करेल. त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये.
दुसरा गर्विष्ठ, तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नका, कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेला तर तो तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही. तिसरा कपटी माणूस आहे. मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका, कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात. ते मदत करणार नाहीत, परंतु ते त्या कपटाने तुम्हाला कुठेतरी अडकवतील. ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील, ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये. चौथा व्यसनी, कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका. जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल, वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मद्यधुंद दुचाकी स्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता. तो थांबवतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता. तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे. तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल, स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल. त्यामुळे मद्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नये. कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजलं की तिचा नवरा कावळा खरं बोलतोय, म्हणून ती कोल्ह्याजवळ जात नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक धडा शिकवते की उपाशी मरा, पण या 4 व्यक्तींकडे मदतीची याचना कधीच करू नका. कपटी, शत्रू, गर्विष्ठ, नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमचे नुकसान होईल, तुमचा अपमान होईल, तुमचा जीवही जाऊ शकते. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. जर तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.